तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सरचे स्वागत। आज आम्ही मुंबई गेला वाडीतली सगळं पोराव। आज आमच्या वाडीचा कार्यक्रम हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम हा। हे बघा इकडे बघा, इकडे बाळू बाय आहे, इकडे बबन बाय, इकडे विकास पाटील, इकडे मी। आम्ही आता तयारी करू वगैरे सगळे झाला निघता आम्ही सर्व डायरेक्ट हॉलवरती भेटू। चला सगळे ओके मध्ये रेडी आहेत। इकडे सगळे आराम करतात, बसले बघते इथं लावलेली आहेत। अभंग मराठी काय देऊ? चिकन काय सकाळी नाश्त्यासाठी बिर्याणी बघा। आपल्याला निघाला मस्त लिफ्ट मध्ये आहो, 3 जण, बाकी दुसऱ्या लिफ्ट मध्ये गेलेत। हे बघा ह्या विंग मध्ये होता ते आमचे काका जरूर औषधीची सोय चांगली होती। जबरदस्त। आम्ही आता आमच्या हॉलवर पोचलो। आमच्या वाडीतील सगळे ग्रामस्थ आहेत इकडे सगळे। नमस्कार नमस्कार। सगळं स्वागताला आलोय तुमच्या। हो नमस्कार। गेट पासून तयारी चालू आहे आपल्या गावची। हो नमस्कार, मजेत ना? हो हो होय होय। हे आमचे शेजारी आहेत मुनगे करा नाश्ता वगैरे करू गेला सगळे। आता सगळे जमलेत नाश्ता करू, चहा आणि बिस्किट हळूहळू जमतं इकडे। आणि इकडे महिला वर्ग लोकांना थोड्या वेळात कार्यक्रम चालू आहेत। लोकांची गर्दी होत वाढीतील आमच्या ग्रामस्थ। देवी, श्री म्हाडका देवी, श्री गवळदेव आणि गावातील सर्व देवी देवता यांना नतमस्तक होऊन आपल्या उत्तर गवटणवाडीच्या आजच्या स्नेह संमेलन कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत। मी श्रीकांत सुतार तसेच श्री संजय मेस्त्री आम्ही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी इथे उपस्थित आहोत। कासारडे गावातील मुंबई आणि वाडीतील सर्व उपस्थित मान्यवर, जय हनुमान क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, गावातील आणि मुंबईतील निमंत्रित मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, श्री गवळदेव मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सल्लागार, मार्गदर्शक आणि सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व आमच्या महिला भगिनी, युवा वर्ग आणि बालमित्र मंडळी यांचे स्वागत स्वागत स्वागत। आपण म्हणतो की कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे, परंतु मी तर म्हणेन कोकण हा कोकणच राहायला पाहिजे, कॅलिफोर्निया व्हायची गरज नाही, इतका आपला कोकण समृद्ध आहे। आणि या कोकण उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते। तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण श्री राजकुमार पातळे, श्री सुशांत मुंडेकर यांना विनंती आहे त्यांनी सुद्धा व्यासपीठावर, प्रसाद जाधव यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। श्री संजय जाधव खजिनदार, त्याचप्रमाणे पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी श्री मंडळाचे अध्यक्ष श्री भास्कर पाताळे आणि श्री गवळदेव महाराज की
सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पुन्हा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. फेब्रुवारी 2015 साली आपल्या शिरोडकर हॉलमध्ये इथे प्रथम सभा घेऊन आपल्या सभेचे अध्यक्ष त्या टायमाला होते गुणाजी पाताडे, म्हणजे नाना पाताडे गुणाजी. तर त्यांच्या हस्ते मंडळ स्थापन झालं. त्यानंतर आज त्या मंडळात जवळजवळ 10 वर्ष वाटचाल चालत आहे, केलेली आहे. त्याच्यानंतर प्रथम आपलं मागे एक स्नेहसंमेलन झालं होतं 2015 साली. त्या स्नेहसंमेलनात 232 लोक हजर होते आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला आम्ही सभा घेतो साधारण. अध्यक्ष माननीय श्री भास्करदादा पाताडे यांचं स्वागत. मंडळाचे सचिव माननीय श्री अरुण पाताडे जे अतिशय ऍक्टिव्ह असतात, सर्व गोष्टी ते वस्तूपूर्वक पाठवत असतात. वाढदिवस असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील वाडीतील मुंबईतील त्या सर्वांना माहिती करून देत असतात. त्यांचं स्वागत. धन्यवाद. या ठिकाणी गावावरून उपस्थित आहेत. मी शांताराम पाताडे त्यांना विनंती करतो की त्यांनी श्री अमोल दमदाडे यांचे स्वागत आणि सत्कार करावा. पाताडे भाऊ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गावच्या मंडळांचा जो वाटा आहे तसाच मुंबई मंडळाचं सुद्धा लक्ष असतं. आणि आपलं जे गवदेव मित्र मंडळ आहे त्याचे जे कलाकार आहेत, मेन मुख्य कलाकार आमचे सहदेव सावंत यांच्या डोक्यातून एक अशी त्याचप्रमाणे गावचे जे कलाकार मंडळी असतील हे सर्व त्याला साथ देतात आणि रात्रंदिवस मेहनत करून ते मकर बांधतात. अशी आपली उत्तर गवतनवाडी पाताडे आणि वर्षा पाताडे. मंगेश सावंत, यांनी त्याबद्दल ते आपण आपल्या गावावरती लक्ष ठेवतो, आपल्या वाडीवरती लक्ष ठेवतो आणि तेच नेमकं काम मुंबई मंडळाने केलं. आणि म्हणून या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी, हे मंडळ स्थापन करण्यासाठी आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांच्या सुपीक डोक्यामधून ही अशी कल्पना निर्माण झालेली आहे, त्या सुपीक कल्पनेला आपण एकदा टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये दाद देऊया. कारण मित्रांनो, एखादा कार्यक्रम म्हटलं तर त्या कार्यक्रमासाठी कोणीतरी पुढे व्हावं लागतं. 100 जण 200 जण एकत्रित कधीही पुढे होत नाही, त्यांना पुढे घेऊन जाणारा कोणतरी लागतो आणि त्यासाठी कोणीतरी पुढे व्हावं लागतं. ते काम या मंडळाच्या कोणीतरी एकाने केलंय. आता एकाची वैयक्तिक नावं घेत नाही. आपण एखादा म्हणतो की एखाद्या मंडळाचा अध्यक्ष असतो. अध्यक्ष होण्याची पात्रता किंवा योग्यता त्या मंडळामधल्या सगळ्यांची असते, मात्र एकालाच त्या पदावरती बसावं लागतं. असं नसतं की बाकीच्यांची पात्रता नसते. आता मीही जयमान मंडळाचा अध्यक्ष आहे, हा अध्यक्ष मग तुम्ही केलाय.
याचा अर्थ असा नाही की मला सर्व कळतंय किंवा मीच मोठा आहे. तुम्ही सगळेजण मोठे आहात आणि तुमच्या मनाचा मोठेपण आहे म्हणून तुम्ही आम्हाला हे अध्यक्षपद दिलेलं आहे. आणि जे ज्येष्ठ आमचे आहेत, आमचे वाडी प्रमुख असतील रवींद्रजी पाताडे, आमचे राजाभाई असतील, श्रीरंग पाताडे असतील, त्याच पद्धतीने आपण संजय पाताडे गुरुजी असतील, 112 आपण ज्यांना म्हणून ओळखतो ते संजय पाताडे असतील, जी आमची ही वाडीमधली ज्येष्ठ मंडळी आहे आणि इतर सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामध्येच आपण हे संपूर्ण कार्यक्रम किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊनच आपण कोणतंही काम करत असतो. आणि म्हणून मी सातत्याने सांगतो की बघा, एखाद्या वाडीमध्ये एखादी घटना असेल, मग ती आनंदाची असेल किंवा दुःखाची असेल, आपण सगळ्यात पहिले फोन या 4-5 लोकांनाच करतो. मग या 4-5 लोकांनाच आपण का करतो? आता ही 4-5 लोक म्हणजे संपूर्ण वाडी आहे का? तर असं अजिबात नाहीये. या 4-5 टाळ्या वाजवा. मी या आपली मुलं कुठे भाग जाणार नाही, तर आपल्या वाडीच्या जास्त वेळ न घेता काम चालू आहे. जेवणात सुरुवात झाली. लोकांची गर्दी दिसतात, गर्दी चालू आली. पाहुण्याने पण जंगले पण दिले आहेत. ओळखी दिसतात. अरे रणजित पण आहे आणि नागेक पण घेतलंय. लोकांची गडबड हे बघा, सावंत सगळं फॅमिली जेवण केले म्हणतात. वैभव, जेवण कसं आहे? जेवण आता घेत लोक सगळे जेवण आले. बाबा काय आहे जेवणामध्ये? काय आहे आता? मेनू चालू आहे. ह्यो कोण? ह्यो माहिती आहे ना? ह्यो कोण? तो सांग. ह्यो कोण? याच्यावर 2 शब्द बोलशील काय? वाघ. आज काय पप्या? व्हेज आहे रे, काय करणार जेवणाला? व्हेज हा. तिकडे जेवण इकडे भेटणार. येवा तिकडनं लाईन आहे. येवा जेवणाचे मेनू: गुलाबजाम, व्हेज कोल्हापुरी, काय मटर पनीर, पपुले काय आहे? कोथिंबीर वडी आहे, पापड. आमचा आता जेवणाचा पदार्थ भरलेले आहे. तेवढे जेवण चालले. चला जेवल्यानंतर डायरेक्ट भेटू. आता किरकोळ माणसं दिसतात. पाताळ्याच्या घरातले ते बघा, किरकोळ दिसतात. संजय पाताडे. पहिल्यांदा बोर्ड काढायचा आहे.
लोकांची गर्दी आहे गडबड ज्येष्ठ नागरिक आमच्या वाडीत टाकलं ना ओके ओके धन्यवाद व्हिडिओ श्री गौतम मित्रमंडळ कासारे लवकर